आपले लोक नाही हल्ले. तुला तू केलं नाही. अरविंद वेळ लागतोय का? नाही सर, होत आहे. होत आहे ना. ढोले सर, बोला बोला. तुम्ही होस्ट आहात सध्या. ओके. टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट 63. त्यामध्ये बघा खोंडे सर आलेत का बघा, सावंत मॅडम आणि जगदीश राठोड सर. हेमंत भारती सर आहेत. सावंत मॅडम आल्यात आणि सावंत मॅडम आल्यात आणि जगदीश सर बी आलेत. ओके, ठीक ठीक. हा बोला. सर मी तुमच्याकडे कंट्रोल आहे आता सर्व. हो हो, चल ठीक. माझे सर्व पार्टिसिपंटना विनंती आहे की त्यांनी जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बंद करून ठेवा, जेणेकरून आपल्याला एक चांगल्या प्रकारे स्ट्रीमिंग आणि ऑडिओ चांगल्या प्रकारे मिळेल. आपण लगेच 1-2 मिनिटांमध्ये हा वेबिनार इथनं सुरू करतोय. Yes, sir. हाँ सर, आपकी आवाज नहीं आ रही आपको? नहीं, देखिए सर, आपके पास आगे में देखिए यहाँ पे म्यूट और अनम्यूट का ऑप्शन है. अभी तो आवाज तो बाकी सभी को आ रही है, लेकिन फिर भी आप देखिए वहाँ पे म्यूट एंड अनम्यूट का ऑप्शन है.
हेलो एवरीवन, आप सभी मुझे सुन पा रहे हैं? Yes. Yes. Yes, sir. Yes. We दिगंबर ऑफ बिंदू आर्ट्स कॉमर्स एंड साइंस अरविंद कॉलेज। अरविंद हाँ सर। एक 2 मिनिट मॅडम याला. ओके ओके सर. हेलो. हेलो हाँ बोलते. सर जी, हो गया ना? हेलो हेलो, आवाज येतोय तुमचा. येतोय आवाज तुमचा. बरं ठीक आहे ठीक आहे. All the participants are requested to keep their mic on mute. सभी प्रतिभागियों से निवेदन है कि आप अपना जो माइक है उसे म्यूट करके रखें और हो सके तो अपना जो वीडियो है वो भी आप ऑफ करके रखें ताकि हम जो भी हमारे रिसोर्स पर्सन है हमारे उनको आप अच्छे से सुन पाए. मैं आप सभी सहभागियों का इस वेबिनार में तहे दिल से स्वागत करता हूं. अभी थोड़ी देर में एक 5 मिनट में हम ये वेबिनार यहाँ से शुरू करने जा रहे हैं. कसं आहे, It is request to all the participants to keep their mic on mute. Yeah. समर भारती सर, आप सुन पा रहे हैं? आपका ऑडियो का इशू सॉल्व हो गया? समर भारती सर, all the participants are requested to keep their हॅलो अरविंद. हॅलो सर बोला. सर बोला. अरविंद. हाँ हा, सर. एक 2-3 मिनिटं फक्त. हो सर, काही हरकत नाही. हा, होते कारण हो. पार्टिसिपंट पण जॉईन होत आहेत सध्या इतर ठिकाणावरनं. हा हा हा. हेलो एवरीवन, आप सभी मुझे सुन पा रहे हैं? जी सर, बोलिए. Yes. Yes. Yes, sir. Yes. We दिगंबर ऑफ बिंदू आर्ट्स कॉमर्स एंड साइंस अरविंद कॉलेज. अरविंद हाँ सर. एक 2 मिनिटं मॅडम हो याला. सर, हो. ओके ओके सर. आय मीन नो. हेलो. हेलो हाँ बोलते. निमानीवार सर, सर जी, हो गया ना? सर जी आपका आवाज आ रहा है. आपने हेलो आप अपना माइक म्यूट पे कर दीजिए निमानीवार सर. हेलो, आवाज येतोय तुमचा. येतोय आवाज तुमचा. हा नेमाने सर झाला तुम्ही जॉईन. बरं ठीक आहे ठीक आहे.
All the participants are requested to keep their mic on mute. सभी प्रतिभागियों से निवेदन है कि आप अपना जो माइक है उसे म्यूट करके रखें और हो सके तो अपना जो वीडियो है वो भी आप ऑफ करके रखें ताकि हम जो भी हमारे रिसोर्स पर्सन है हमारे उनको आप अच्छे से सुन पाए। मैं आप सभी सहभागियों का इस वेबिनार में तहे दिल से स्वागत करता हूं। अभी थोड़ी देर में एक 5 मिनट में हम ये वेबिनार यहाँ से शुरू करने जा रहे हैं। It is requested to all the participants to keep their mic on mute. We will start our webinar within a few minutes. Few of our participants are yet to be participate in this webinar, so we don't like to be miss these people to this great event of which is leading the title with mental health of faculty and student in the COVID-19 situation. All we know that this is a very critical pandemic situation arises on the world, and all the countries were facing very rigorously. So we are still waiting for our few of the participants. Those are requested to get participate in this webinar. So as soon as they get participated, we will start this event. जी सर, वॉइस का ही प्रॉब्लम है, कुछ मुझे ना सुनाई दे रहा है ना मेरी आवाज उधर शायद। सर ये टेक्निकल प्रॉब्लम जो है ना सर, वो वहाँ से आपने अपना इसका साउंड थोड़ा आप यूज कहाँ पे कर रहे हैं? मैं मोबाइल पे। ओके ओके ओके, नहीं सर फिर तो इशू नहीं आना चाहिए। आपको डायरेक्ट लाइव स्ट्रीमिंग जो होता है ना उसमें तो आवाज आ जाता है, यानी कि बाकी सभी इस जो प्रतिभागी है सभी को आवाज जा रहा है। आप थोड़ा एक बार क्या कीजिए सर, थोड़ा वॉइस वहाँ पे आपके इसमें सेटिंग होगा फोन में, उससे थोड़ा देख लेना वहाँ पे। जी सर, जी जी। हेलो 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 हेलो, राम राम। क्या हुआ? अरविंद, हेलो अरविंद सर बोला।
हा आलेत मॅडम. ओके चालेल चालेल. I welcome all the participant. मैं सभी इस नेशनल वेबिनार में प्रतिभागी सहभागियों का तहे दिल से स्वागत करता हूं. आप सभी मुझे सुन पा रहे हैं? हाँ सुन पा रहे. Yes, yes, yes. Yes, yes, ओके yes. सर. मैं सभी प्रतिभागियों से मेरी विनंती है कि आपका जो माइक है आप म्यूट करके रखें ताकि सभी को जो टेक्निकल डिफिकल्टी यहाँ पे आ रही है यानी कि जो बैकग्राउंड वॉइस है वो बहुत ज़्यादा आ रहा है, इसलिए शायद वॉइस जो भी प्रेजेंटर है उनको थोड़ी दिक्कत हो सकती है. तो हम अभी यहाँ जो नेशनल वेबिनार है इसे स्टार्ट करने जा रहे हैं. मैं इस नेशनल वेबिनार में सहभागी हुए सभी प्रतिभागियों का तहे दिल से स्वागत करता हूं. आज इस नेशनल वेबिनार के लिए हमारे इंस्टीट्यूट के प्रेसिडेंट डॉक्टर माधवराव जी किनारकर साहब, एक्स मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट, और जो प्रेसिडेंट है हमारे लेट दिगंबरराव बिंदु स्मारक समिति भोकर, उन्हीं के साथ डॉक्टर वृषालीताई किनारकर मैडम जो हमारी सीडीसी की चेयरमैन है, और शी इज अ रिनाउंड गायनाकोलॉजिस्ट, साइकोलॉजिस्ट एंड पोएट आल्सो. हाँ ते हिंदी बोलता चाहते. हेलो. हाँ बोला ना ये तो. हाँ. इसी के साथ हमारे इंस्टीट्यूट के प्रिंसिपल डॉक्टर पंजाब चौहान सर, हमारे जो रिसोर्स पर्सन है डॉक्टर जगदीश राठौड़ सर, मिस समिंद्रा सावंत मैडम, डॉक्टर विजय खोंडे सर और डॉक्टर समर भारती सर. शायद मैं ये जानना चाहता हूँ कि आप सभी मुझे सुन पा रहे हैं? हाँ यस. Yes, Okay yes. sir, okay sir. So we are going to start here our national webinar. So previously, as I told, we have the delegates and distinguished resource person with us. So I will little like to share about our institute. As our Digambara Bindu Arts, Commerce and Science College Bhokar, which is belonging to the district Nanded from the state of the Maharashtra, which is run by our parent institute, Late Digambara Bindu Smarak Samiti Bhokar, district Nanded. College has a glorious history of its own. It is founded as an undergraduate and postgraduate college offering arts, commerce and science courses along with some of the geo course and community certificate courses and certificate program. This college is established in 1989. Previously, this college has affiliated with the Marathwada, Aurangabad Marathwada University, but later on, as soon as the SRTM University get established in 1994, it is affiliated with the SRTM University. Hello, sir. हाँ बोलिए. सर थोड़ा डिस्टर्बेंस आ रहा है. आप सभी प्रतिभागियों से विनती है कि आप अपना माइक जो है वो अनम्यूट करके रखिए. माइक और वीडियो दोनों संग. Yes, sir. Since college establishment, we have a consecutive receiving various honor from the state government, parent university, and various agencies. Continuing our best practices, we have received best principal awards in the year 2017. We also got the best college awards in 2018 by our parent university, SRTM University, like Swami Ramanand Marathwada University, Nanded. We also have a different awards from the state government. We have a best practice like annual magazine Vedan. Consecutively, we are getting a prize from the university since last decade, and continuously we are hoping to get again in the futures. So the college is continuously providing education facility to rural and tribal students in the region. Hence, students are grabbing challenges of the millennium and acquire better career opportunities both in private and government sectors. Hence, it is all the credit goes directly to our disciplinary administrator, hardworking teaching faculties and non-teaching staff, and healthy support in the form of text references and research journal periodicals from the library. The college therefore is desired to continue its best activity undertake in the future also. So this is all about our college, and
as we are know that the title of our today's webinar is mental health of faculty and students in COVID-19 situations. So I will sum up the brief out about this webinar. As a part of awareness series, we have conducted a quiz contest under IQC department as lockdown was in the first lockdown regarding the awareness about the COVID-19. So as part of this awareness program, we are conducting this webinar and we are waiting, we are try to release some stress from the faculty and student in this scenario. So as part of awareness of the series COVID-19, our IQC department with joining hand with our SRTM Parent University, SRTM University Nanded, offer a national webinar on mental health of faculty and student in COVID-19 situation to maintain one physical and psychological well-being in the current situation. Hello, sir. Topic those are covered during this webinar will be the mind reading, magic science to overcome stress, expert opinion, and addressing more serious mental health issue and reflecting on the mental health of faculty members, students arises during the COVID-19 lockdown. Stress and feeling associated with it are by no means a reflection that they cannot be their job. Managing one mental health and physiological well-being during this time is an important and managing our physical as managing our physical health. So social distancing measures have been in place longer than anyone could have foreseen, and no one really know when things will be changed. So our usual outlet, our expressions or lettering of stream may not be available right to us now. So we might need to little guidance to how manage stress right now. So in schedule webinar, resource person expert will express or present how to mind the mental health during the COVID-19. Minding our mental health is always important, but the current situation created new challenges as answer and to the participant. I hope in this webinar, all the participants will get a relief from the little stress that they have got during this COVID-19 situation. As we know that there are millions of cases where all over the world and in our India also. So little bit we all faculty as well as the students have a stress. So we are trying to relieve the stress of faculty and students through this webinar. So as previously I have mentioned our delegates and technical resource person. Hello, sir. Yeah. So now I request to our principal sir, Punjab Chavan sir. Sir, मी आपल्याला विनंती करतो की सर्वात आधी या सर्व वेबिनार सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत करून घेतो, शब्दसुमनाने करतो आणि प्रथमतः या वेबिनारचे अध्यक्ष माधवरावजी पाटील किनाळकर साहेब, तसेच जे काही इनॉग्रेटर आहेत डॉक्टर वृषालीताई किनाळकर आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच जे काही चारही रिसोर्स पर्सन आहे यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो आणि प्राचार्य साहेबांना या वेबिनार महाविद्यालय आणि वेबिनार विषयी थोडं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. प्रिन्सिपल सर. सर आपण थोडं मार्गदर्शन करावं. ओके. येस. नॅशनल वेबिनारच्या निमित्तानं या वेबिनार मध्ये सहभागी सर्व प्राध्यापक, डॉक्टर, विचारवंत या सर्वच महाविद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. मेंटल हेल्थ ऑफ फॅकल्टी अँड स्टुडंट इन कोविड-19 सिच्युएशन हा या वेबिनारचा विषय आहे. या विषयाला अनुसरून मुंबई इथून सावंत मॅडम आणि पुणे येथील जगदीश राठोड सर या ठिकाणी आपल्या या वेबिनारला साधन व्यक्ती म्हणून उपस्थित राहत आहेत, साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. प्रथम महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आजच्या या राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर माधवरावजी पाटील किनाळकर, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य. या वेबिनारचे उद्घाटक आमच्या महाविद्यालयाच्या
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, मानस उपचार तज्ज्ञ आणि महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक डॉक्टर वर्षालीताई किनाळकर मॅडम, आणि या वेबिनारसाठी खास माझ्या महाविद्यालयातील सर्व सहकारी आणि विशेष करून या महाविद्यालयाचे या वेबिनारचे आयोजक अरविंद चव्हाण, दीपक भुसारे आणि सतीश चव्हाण या सर्वांचं आणि सर्व सहकार्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या आठवड्यातला दुसरा वेबिनार आहे. यापूर्वी आम्ही महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला होता. हा दुसरा वेबिनार कोविड-19च्या संदर्भामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये त्यांची मानसिक स्वास्थ्य कशा पद्धतीनं राखायचं या दृष्टिकोनातून प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून हा वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मेंटल हेल्थ कशा पद्धतीनं राखावं या संदर्भात साधन व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. मी कैलासवासी दिगंबर, आमचं हे महाविद्यालय जे आहे ते कैलासवासी दिगंबरराव बिंदू स्मारक समिती जी 1986 ला स्थापन झाली, ती स्थापन झालेल्या संस्थेच्या अंतर्गत 1989 पासून हे महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे. आमच्या महाविद्यालयाचं मुख्य ब्रीद आहे वंचितासाठी शिक्षण. त्यामुळं आजपर्यंत ज्या भागामध्ये आमचं हे महाविद्यालय सुरू आहे तो अतिशय मागासलेला, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला भाग आहे आणि साधारणतः या महाविद्यालयाच्या अंतर्गत 1,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10 एकरच्या सुसज्ज अशा परिसरामध्ये 54,000 स्क्वेअर फूट असलेलं बांधकाम असलेल्या या सुसज्ज इमारतीमध्ये आमचं महाविद्यालय काम करत आहे. महाविद्यालयाला चांगली शैक्षणिक विकासाची परंपरा, उज्ज्वल शैक्षणिक विकासाची परंपरा आहेच. त्याचबरोबर अनेक आम्ही नवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना या नव्या व्यवस्थेमध्ये, नव्या शैक्षणिक प्रवाहामध्ये विद्यार्थी केंद्रित विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो. मित्रांनो, विद्यार्थी हा शैक्षणिक विकासाबरोबरच खेळातही आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही त्याची उत्तम पद्धतीने जडण घडवावी या दृष्टिकोनातून आमचं महाविद्यालय सतत कार्यरत असते. आमच्या या महाविद्यालयाचा संस्थेपासून ते खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत, नॉन टीचिंगच्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं योगदान देऊन हे महाविद्यालय उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, अरविंद चव्हाण यांनी आत्ताच आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलंच आहे की आमच्या महाविद्यालयाला आमच्या विद्यापीठाच्या अंतर्गत बेस्ट कॉलेजचा पुरस्कार आणि बेस्ट प्राचार्याचा सुद्धा पुरस्कार या महाविद्यालयाला मिळालेला आहे. अनेक चांगले उपक्रम UGCच्या मदतीने असेल किंवा आमच्या महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या मदतीने असेल, हे महाविद्यालय सातत्यानं राबवत आलेलं आहे. त्यामुळं हा वेबिनार घेण्याचा हेतू सुद्धा त्याच उद्देशाने घेतलेला आहे. या महामारीच्या काळात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अशा डिजिटल माध्यमाचा वापर करून आम्ही हे दुसरा वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण यामध्ये उत्तम रीतीनं सहकार्य कराल, सहभागी व्हाल. आपल्याला या निश्चितच या विचाराचा आणि या साधन व्यक्तीनं मांडलेल्या विचाराचा आपल्याला वापर उपयोग होईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. अरविंद. हा सर. हा, ओके. यानंतर मी या नॅशनल वेबिनारचे उद्घाटक, आमच्या CDCचे मेंबर, CDCचे जे चेअरमन डॉक्टर वृषालीताई किनाळकर मॅडम यांचा परिचय करून देण्याकरिता परत प्राचार्य साहेबांनाच विनंती करतो. त्यांनी आजच्या इनॉग्रेटर माधवरावजी पाटील किनाळकर, त्या एक कवयित्री सुद्धा आहेत, गायनेकॉलॉजिस्ट पण आहेत आणि सायकोलॉजिस्ट सुद्धा आहेत. प्रतिस्पर्धींना विनंती, सहभागी लोकांना विनंती आहे की आपला माईक अनम्यूट करा प्लीज. आवाज दुसऱ्याला त्रास होतोय, बोलण्याची क्लॅरिटी येत नाहीये बोलण्याची. मेन स्क्रीनला घ्या म्हणा उद्घाटकला, प्राचार्यांना मेन स्क्रीनला नाही येत आहे ना. हा, अरे डोले सर मेन स्क्रीनला घ्या मॅडमला. येस घेतो सर. हो, घ्या ना, मग तसंच आहे ते स्क्रीन मोकळं ठेवायला ना. आवाज प्लीज, आवाज पार्टिसिपेट. सर्व पार्टिसिपेंटना विनंती आहे की त्यांनी आपला जो माईक आहे तो अनम्यूट करून ठेवावा. इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी. सर काय झालं, केलं नाही ते?
हं? सेंटर आहे तुम्ही दिसताय स्पॉटलाइट मध्ये आता सेंटरला. नाही ना दिसत ना बरोबर. स्पॉट सर सुरुवाती हं? स्पीकर आल्यानंतर तिथे ऑटोमॅटिकली दिसते सर ते जो कोणी बरं ठीक आहे. हा, ठीक? हा. मॅडमला सुरू करायला लावायचं? हो सर, तुम्ही मॅडमचा थोडं एक परिचय करून द्या. नाही ओके, ठीक आहे, चालेल. हं, हो. यानंतर मी आजचे इनॉग्रेटर डॉक्टर उषालीताई किनाळकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या नॅशनल वेबिनार ऑन मेंटल हेल्थ ऑफ फॅकल्टी अँड स्टुडंट्स इन कोविड-19 सिच्युएशन यावर त्यांचं उद्घाटनपर जे काही भाषण आहे, जे काही मार्गदर्शन आहे ते आम्हा सर्व सहभागी प्रतिस्पर्धींना इथे करावं. डॉक्टर उषालीताई किनाळकर मॅडम, प्लीज. नमस्कार. नमस्कार मॅडम. सुरू करू का? हा हो, मॅडम, करा ना. चालेल. माझा आवाज कसा येतोय? बरोबर हा, आहे? येतोय हा. मॅडम. दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने हे जे वेबिनार आयोजित केलं गेलं आहे मेंटल हेल्थ आणि कोविडच्या संदर्भात, येस. त्या वेबिनारचं उद्घाटन करण्याच्या संबंधाने मी आपल्याशी 2 शब्दांचा संवाद करणार. ह्या वेबिनारसाठी उपस्थित असलेले सर्व लोक, जे ऐकण्यासाठी आले आहेत ते, आणि जे ह्या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत, ह्या सगळ्या जणांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण एका अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये एकमेकांना भेटत आहोत. कोविड-19 ही गोष्ट जगभरात प्रत्येक माणसाला आज माहीत आहे, आणि मेंटल हेल्थ आणि कोविड-19 असा वेबिनारचा आजचा विषय आहे. त्या विषयातल्या पहिल्याच शब्दाच्या अनुषंगाने मी तुमच्याशी बोलू इच्छिते की मेंटल हेल्थ हा शब्द तसा तितकासा परिपूर्ण नाही, कारण मेंटल हेल्थ ही फिजिकल हेल्थ पेक्षा वेगळी करता येत नाही, असं एक डॉक्टर म्हणून माझं मत. आणि आमची जागतिक आरोग्य संघटनेची जी व्याख्या आहे आरोग्याची, त्याच्यामध्ये ती व्याख्या असं सांगते की आरोग्य म्हणजे नेमकं काय, निरोगी अवस्था म्हणजे नेमकं काय. तर निरोगी अवस्था म्हणजे आजार नसणे, डिसईज, म्हणजे जिथे स्वस्थता नाही, जिथे पूर्ण अस्वस्थता आहे, त्याला म्हणायचं डिसीज. आणि हा डिसीज नसणं म्हणजे निरोगी अवस्था. म्हणजे इट इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, इकॉनॉमिक अँड सोशल वेलबिंग, अशी जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या आहे. आणि ह्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की फक्त मेंटल हेल्थ असं वेगळं आपल्याला काढता येईल. एखादा माणूस जेव्हा मनाने आजारी आहे, त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर काही ना काही प्रमाणामध्ये कुठे ना कुठे नक्कीच जाणवतात. किंवा दुसऱ्या अर्थाने मी असं म्हणते, एखादा माणूस शारीरिकदृष्ट्या आजारी आहे, तर त्याच्या त्या शारीर आजाराचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर कुठे ना कुठे कशा तरी पद्धतीने तुम्हाला दिसणारच आहे. आणि म्हणून फक्त मेंटल हेल्थ असं वेगळं आपल्याला काढता येत नाही. तरी देखील आज आपण ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यांची मानसिकता समजून घेण्याच्या दृष्टीने आणि सगळ्यांची मानसिकता उत्तम राहण्याच्या दृष्टीने ही चर्चा आयोजित केलेली आहे. या चर्चेच्या संबंधामध्ये काही गोष्टी तुमच्याकडे ठेवू. येते बरोबर? पहिली गोष्ट की कोविड-19 म्हणजे काय? कोविड-19चा आज प्रतिध्वनी स्ट्रेस असा उमटतो आहे, असं मला दिसतं आहे. कोविड-19 हा एक संसर्गजन्य रोग आहे. ही संसर्गजन्य रोगाची ही साथ आहे, ती साथ जगभर पसरते. आणि त्यामुळे आलेला ताण, हा जो ताण आहे हा जगभर सगळीकडे दिसतो आहे. प्रत्येकाला थोड्या अधिक प्रमाणामध्ये आज ताण आहे, तणाव आहे. हा तणाव कशाचा आहे नेमका, याचा जेव्हा आपण विचार करतो, मला असं वाटतं की आपल्याला स्ट्रेस या शब्दाकडे जाऊ. स्ट्रेस म्हणजे काय? तर स्ट्रेस म्हणजे ताणतणाव. आणि ताणतणावाची नेमकी व्याख्या काय करता येईल? तर ताणतणाव म्हणजे काय? की एखाद्या परिस्थितीसाठी जी परिस्थिती उद्भवलेली असते, त्या परिस्थितीने तुम्हाला मला कुठल्यातरी तडजोडीची मागणी केली. ती परिस्थिती डिमांडिंग परिस्थिती. मग ती परिस्थिती काही असेल, आज हा साथ रोग आहे. ती परिस्थिती भूकंप असेल, ती परिस्थिती चक्रीवादळ असेल, ती परिस्थिती गरिबी असेल, ती परिस्थिती महापूर असेल, पण ही परिस्थिती तुम्हाला तडजोड करण्यासाठी सांगते. नुसती सांगत नाही, ती डिमांड करते की तुम्ही तडजोड केलीच पाहिजे. आणि ती जी तडजोड आहे ती तातडीने करायची आहे. आणि म्हणून ताण येतो. स्ट्रेस या शब्दाचा असा अर्थ. मग ती परिस्थिती तुमच्या घरातली असेल, परिस्थिती तुमच्या मनातली असेल,
ही परिस्थिती तुमच्या गावातली असेल, आजची जगभरामध्ये आहे. मग ही तडजोड काय करायची आहे आणि ती कशी करायची आहे? हा या आजच्या चर्चासत्राचा विषय आहे. जेव्हा एखादा स्ट्रेस येतो म्हणजे जो ताण येतो, तो ताण आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण त्या ताणाची तडजोड केली. त्या परिस्थितीशी आपण तडजोड केली. आणि ही तडजोड करायची म्हणजे अनेक गोष्टी कराव्या आणि अनेक स्टेजेसमधून, अनेक अवस्थांमधून माणसाला तिथे जावं. आता प्रश्न असा येऊ शकतो की फक्त माणसांनाच तडजोड करावी लागते का? ताणतणाव फक्त माणसांनाच येतो का? तर नाही. प्राण्यांना सुद्धा येतो. फक्त आपल्याला ते माहिती. ह्या जगामध्ये जितके सजीव प्राणी आहेत, त्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्ट्रेस येतोच. काही आणि दुसरी गोष्ट, आता हा स्ट्रेस संपतो कधी? तुम्हाला असं वाटेल की COVID-19 ची साथ संपली, की संपला सगळा ताणतणाव. असं नाही. ताणतणावापासून आपली मुक्ती फक्त एकच गोष्ट करू शकते, एकच घटना करू शकते आणि ती आहे आपला मृत्यू झाल्याशिवाय ताणतणाव संपत नाही. आपण कितीही वरून आनंदी असतो, कितीही हसरे असतो, कितीही निरोगी असतो, तरी देखील अगदी झोपेमध्ये सुद्धा आपल्याला ताण असतो. आपला मेंदू कार्यरत असतो, आपलं हृदय कार्यरत असतं, आपला श्वास चालू असतो. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्या शरीरातल्या पेशींना कुठे ना कुठे ताणतणाव असतोच असतो. त्यामुळे पूर्ण स्ट्रेसलेस कंडिशन, त्याला आपण तणावमुक्त जीवन म्हणतो. तर तणावमुक्त जीवन हे फक्त स्वप्न. तणावमुक्त जीवन असू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की थोडासा स्ट्रेस हा तुम्हाला मला आवश्यक आहे. जगण्यामध्ये तुमच्या माझ्या नव्हे तर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या सुद्धा आयुष्य. ताणतणाव असल्याशिवाय आपण कार्यरत राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही प्रमाणात जशी असावी लागते. जसं आपल्या मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे की सद्गुणांचा अतिरेक झाला की तो दुर्गुण होत असतो. किंवा दुसरी एक अशी म्हण की अति सर्वत्र वर्षे. कसं आहे की तणाव आपल्याला आवश्यक आहे, पण तो किती? तो तणाव जर प्रमाणाबाहेर गेला तर माणूस आजारी पडतो. आणि हा तणाव जर घराला असेल तर घर आजारी पडतो. हा तणाव गावाला असेल तर गाव आजारी पडतो. आणि हा तणाव जर संबंध देशाला असेल तर देश आजारी पडतो. हा संबंध जगाला हा तणाव आहे. आणि म्हणून आपण ही चर्चा केली. तर ह्या ताणतणावापासून आपल्याला नेमकं मुक्ती कशी मिळवायची आहे? हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला ह्या स्ट्रेसला समजून घ्यावं लागेल. त्या तणावाला समजून घ्यावं लागणार आहे. जी भीती आपल्या मनामध्ये आहे त्या भीतीला समजून घ्यावं लागणार आहे. आणि जी काळजी आपण करतो आहोत त्या काळजीला आपल्याला म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे? हा ताण जो आहे, हा तणाव जो आहे, याच्याशी तडजोड कशी करायची आहे? तर ती तडजोड करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिली गोष्ट, हा ताण कशामुळे आलाय? ह्या कोरोना किंवा ह्या COVID-19च्या साथ. मग आपण ह्या कोरोनाला पहिल्यांदा समजून म्हणजे जे काही माहिती आपल्याला मिळते आहे, जे काही ज्ञान आपल्याला अर्जित करता येतं, त्या ज्ञान माहितीच्या आधारे आपण आपली शहाणी जागी करायची. शहाणी म्हणजे काय? आपला एक वारसा विचार आपल्याला जागा करतात. मग हे सगळं कसं करायचं? तर ही ज्ञान आणि माहिती मिळते त्याचं काय करायचं? आपला विचार खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा तेच म्हणेन वर्जे. त्यामुळे माहितीचा सुद्धा अतिरेक तुम्हाला आणखीन ताण देणार. बातम्या तुम्ही दिवसभर बघा. संध्याकाळी तुमचं ब्लड प्रेशर मोजा. किती वाढलेलं आहे. त्याच्यामुळे बातम्यांचा सुद्धा अतिरेक नको आहे. चर्चेचा सुद्धा अतिरेक नको आहे. आणि गप्पांचा सुद्धा अतिरेक. आज सोशल मीडियामध्ये सगळीकडे ह्याच गोष्टीची चर्चा आहे. दुसरा विचारच आपल्या जवळ नाही. आणि कदाचित त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ताण जास्त येतो. आणि म्हणून अतिरेक टाळून आपल्याला फक्त जेवढी माहिती घेता येईल ती माहिती घेऊन त्या माहितीला जरासं निवांत जसं पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ होतं. ते पावसाळ्यातलं गढूळ पाणी आपोआप निवळ होतं हिवाळ्यात. हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्या निसर्गाकडे पाहून आपण ठरवायला पाहिजे की जे ज्ञान आपण त्याला ज्ञान म्हणणं जरासं चूक आहे. माहिती म्हणून जी इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला आज तंत्रज्ञानाच्या आधारे घर बसल्या घरपोच बसल्या जागी मिळते आहे. त्या माहितीचं करायचं काय? त्या माहितीमुळे जर ताण वाढणार असेल, तर मग ती माहिती औषध आहे का औषध नाहीये? हा पण विचार आपण केला पाहिजे.
त्यामुळे ही माहिती घेऊन आपण आपल्या मनामध्ये एक समजूतदार जाणीव दाखवली पाहिजे. त्या माहितीला निवळ होऊ दिलं पाहिजे आणि मग काळजी करायची का काळजी घ्यायची त्याच्यामध्ये एक सुबुद्ध विचार केला पाहिजे की काळजी करायची नाहीये आपण, मुळात काळजी आपण करून ते होणार पण नाही, त्यामुळे काळजी घ्यायची. आता काळजी काय घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याच्यामध्ये मी वेळ वाया घालवणार